तुमचे स्वागत आहे धनश्री ह्युमन लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाऊ। आज आपला एक डेली ब्लॉग आहे, तर डेली ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी झणझणीत असं चिकन व सुक्कं चिकन व रस्सा बनवणार आहे, तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे। तर चला तर मग आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया। अळणी भाजी करण्यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडे आलं लसूण पेस्टचं आहे, तर चिकनमध्ये तुम्हाला आवडत असेल तर आलं लसूण पेस्ट पण घालू शकता। तर मी त्याच भांड्यामध्ये थोडेसे खोबरं व कोथिंबीर घेऊन बारीक असे वाटून घेणार आहे। हे अळणीच्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ असं गरम पाण्याने धुवून घेतलेलं आहे। चिकन गरम पाण्याने धुले म्हणजे त्याचा काही वास असेल तर तो निघून जातो व स्वच्छही होते। तर यामध्ये मी आता चांगले जेवढे पुरेल एवढे खडे मीठ घातलेले आहे। खड्या मिठामुळे चवही छान येते व पटकन आपल्याला मिठाचा अंदाज येतो। तुम्हाला बारीक वापरायचे असेल तर वापरू शकता। त्यानंतर इथे अर्धा 1 चमचा मी हळद टाकलेली आहे। हळद व मीठ लावून आपल्याला हे चिकन चांगले मॅरिनेट करून मुरण्यासाठी ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेणार आहे। मीठ व हळद जास्त वापरली म्हणजे आपल्या अळणीलाही चव छान येते व आपल्या भाजीलाही चव खूप भारी अशी येते। तर नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे आता हे मी सर्व मिक्स करून मुरण्यासाठी ठेवणार आहे। तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। कढईमध्ये आता इथे मी 2 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेला आहे। मी एकत्रच कांदा भाजून घेणार आहे, वाटणासाठीही आणि आपल्या अळणी चिकनसाठी पण। तर एकाच वेळी 2 कामे केले म्हणजे आपला स्वयंपाकही खूप पटकन होतो व वेळही वाचतो। तर लालसर असा भाजून घेतलेला आहे व आता मी ते वाटण्यासाठी जेवढा कांदा लागेल तेवढा मी काढून घेणार आहे व राहिलेला आपल्या अळणी भाजीसाठी ठेवणार आहे। तर अशा प्रकारे अळणी भाजीसाठी मी कांदा ठेवलेला आहे। तर यामध्ये 1 चमचा तेल टाकून आपण मगाशी तयार केलेला खोबरं व कोथिंबीरीचं वाटण यामध्ये टाकावे। आलंही टाकू शकता किंवा आलं लसूण पेस्टही टाकू शकता। तर हे सर्व छानपैकी असे भाजून घेणार आहे। भाजल्यानंतर आपण मॅरिनेशन करून ठेवलेले चिकन यामध्ये टाकून द्यायचे व हे छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे। 5 मिनिटांमध्ये याला चांगले पाणी सुटेल तर झाकण ठेवून वाफ येण्यासाठी ठेवावे। जेवढी जास्त आपल्याला यामध्ये पाण्याची वाफ तयार करता येईल तेवढी करावी, म्हणजे चिकनची चव खूप छान अशी लागते। पहा अशा प्रकारे छान असे पाणी सुटलेले आहे। तर हे सर्व आता मिक्स करून घेणार आहे। मिक्स केल्यानंतर यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी ओतायचे। तर पाणी ओतताना नेहमी गरम ओतायचे म्हणजे आपल्या चिकनची चव बिघडत नाही, खूप छान अशी राहते। त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून आता आपले हे अळणी चिकन छानपैकी असे शिजण्यासाठी ठेवावे। तर पाहू शकता शिजत आहे, तर किती छान असा कोथिंबीरीचा कलर येते। तर आता वाटण करूया। इथे मी खोबरं, कांदा व फुटाणा व कोथिंबीर घेतलेला आहे। हे सर्व आता छानपैकी असे बारीक करून घेणार आहे। चला तर सुक्कं बनवूया। इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता व थोडेसे बारीक मीठ टाकायचे, कारण आपण अळणी रश्श्यातून पीस काढणार आहोत तर मीठ कमी पडते। व फक्त 2च चमचे आपण तयार करून घेतलेल्या वाटणातील हे वाटण टाकावे। खूपही वाटण टाकायचे नाही। तुम्हाला जास्त ग्रेव्ही आवडत असेल तर वाटणाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तर इथे मी 1 अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला व 1 अर्धा चमचा घरगुती तयार केलेला कांदा लसूण मसाला व 1 अर्धा चमचा इथे घरकुल मटण मसाला वापरला आहे, त्यामुळे चव खूप छान लागते। नक्की घरकुल मटण मसाला वापरून पहा। तर हे आता वाटण छानपैकी असे परतून घ्यायचे व त्यानंतर यामध्ये अळणी थोडेसे पाणी व चिकनचे पीस टाकून हे सर्व आता छानपैकी असे मिक्स करावे। वरून 1 पळी भरेल एवढं
चिकनचं अळणी पाणी टाकावे, म्हणजे त्याची चव खूप छान अशी आपल्या सुक्या चिकनमध्ये उतरते. तर आता हे छानपैकी असे मिक्स करून घ्यावे. तयार झाले आपले अगदी झणझणीत व चमचमीत असे सुक्कं चिकन. तुम्हाला जर अजून झणझणीत आवडत असेल तर तुम्ही मसाल्याचे प्रमाण थोडे वाढवू शकता, पण आमच्या इकडे कमी तिखट खाल्लं जाते. तर पाहू शकता तयार झालं आहे आपले चमचमीत असे सुक्कं चिकन. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. तर आता रस्सा बनवूया. त्याच कढईमध्ये आता मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे व एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट चांगली अशी परतून द्यावी. त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून छानपैकी असे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा घरचं तिखट व एक अर्धा चमचा घरी तयार केलेला कांदा लसूण मसाला टाकून व एक अर्धा चमचा चिकन मसाला व हे सर्व छानपैकी असे मिक्स करून घेणार आहे. वाटणाला जेवढं आपल्याला तेल सुटता येईल तेवढं छानपैकी असे परतून घ्यावे. त्यानंतर अजून जर चिकनची चव वाढवायची असेल तर यामध्ये 2 पळी अळणी रस्सा टाकून हे चांगले वाटण तेल सुटेपर्यंत भाजून द्यावे, म्हणजे आपल्या चिकनची चव अधिक अशी वाढते. वाटण खाली लागू नये यासाठी मी परत 1 चमचा 1 पळी अळणी रस्सा टाकलेला आहे. तर हे सर्व छानपैकी असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे व त्यानंतर आपण अळणी रस्सा व थोडेसे पीस ठेवलेले होते तर ते या रस्स्यामध्ये टाकून घेऊन सर्व मिक्स करावेत व तुम्हाला केवढे रस्सा करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. फक्त पाणी टाकताना गरम टाकावे व त्यानंतर आपण थोडं रस्स्याचं प्रमाण वाढवलं आहे. तर मीठ कमी पडू नये म्हणून वरून पुन्हा मी थोडेसे खडे मीठ टाकलेले आहे व कोथिंबीर टाकून छानपैकी असे आपल्याला ही भाजी उकळण्यासाठी ठेवायची आहे. उकळल्यानंतर पहा तयार झालेले आहे आपलं झणझणीत व चमचमीत असं आणि चिकन रस्सा व चिकन सुक्कं. शर्ट नीट करा की पप्पा मामाला सगळी कामं लागले.